समाधान हजर शिवाजी महाराजांचा विचार जो आपल्या सर्वांना घेऊन जाणार आहे, सर्वांना पुढे घेऊन जाणार आहे, दिशा देणार आहे, नेतृत्व कसं करावं हे शिकवणार आहे. त्यामुळे जय शिवराय.
चला थांबू नका. चला चला महादरवाजेवर स्टॉप लाईन झाली. चला लवकर. चला चला जा. चला 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 चला. चला 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 चला. या स्वयंसेवकांना मदत करूया. पुढे गर्दी असल्यामुळे आपण जरा मदत करा.
या इलाईन या जरा पटपट या जरा दादा
जय जय छत्रपती भोला भोला छत्रपती भोला जय जय छत्रपती भोला विश्वमंडपे भरत भूमिका विश्वपुरुष वंदिना विश्वमंडपे भरत भूमिका विश्वपुरुष वंदिना जय जय छत्रपती भोला भोला छत्रपती भोला जय जय छत्रपती भोला विश्वमंडपे भरत भूमिका विश्वपुरुष वंदिना विश्वमंडपे भरत भूमिका विश्वपुरुष वंदिना जय जय छत्रपती भोला विश्वमंडपे भरत भूमिका विश्वपुरुष वंदिना विश्वमंडपे भरत भूमिका विश्वपुरुष वंदिना जय जय छत्रपती भोला भोला छत्रपती भोला जय जय छत्रपती भोला विश्वमंडपे भरत भूमिका विश्वपुरुष वंदिना विश्वमंडपे भरत गंगा मरी यमुना रेवती कोणी उभं राहू नका मी विनंती करतोय पोलीस प्रशासनाला मानवंदनेसाठी हॅलो माइक चेक 1 2 3 हॅलो माइक चेक समजदार
समाधान सावधान जय महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज को सलाम देगा समाधान अजब शिवाय आपण समाज समाप्त आगे आदेश समाधान संगीन उदय संगीन समाधान 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 छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. शिवाजी महाराजांचा विचार जो आपल्या सर्वांना घेऊन जाणार आहे, सर्वांना पुढे घेऊन जाणार आहे, दिशा देणार आहे, नेतृत्व कसं करावं हे शिकवणार आहे. त्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी देतो. मित्रांनो, छत्रपती घराण्याला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर कसं प्रेम करावं. एक मिनिट फक्त एक मिनिट जिथं छत्रपती शिवाजी महाराज की मला माहित आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्यावर आपण कशा पद्धतीने प्रेम करता आणि त्यांचे विचार आपण ऐकण्यासाठी असू. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारच घेऊन हे अधिकारी इथं काम करत असल्यामुळं कधी आम्हाला ते शासकीय अधिकारी वाटत नाहीत, ते आम्हाला फक्त एक शिवभक्तच वाटतात. आणि समितीचे पदाधिकारी, समितीचे स्वयंसेवक, कार्यकर्ते आणि शासकीय अधिकारी हे हातात हात घालून काम करत असल्यामुळं आणि शिवभक्त म्हणून काम करत असल्यामुळेच हा सोहळा आज लोकोत्सव होतो. मित्रांनो, मी युवराज्ञी संगीतराजाच्या संदर्भात सांगत होतो आणि मला आणखी सांगावंसं वाटतं की ज्या पद्धतीने इकडे शासकीय यंत्रणा काम करत असते त्यावेळेला युवराज्ञी संगीतराजे सुद्धा आमच्या ज्या काही 39 समित्या आहेत त्या 39 समित्यांच्या त्या काय मागवल्या घेत असतात. कुठे काय चालले, शिवभक्ताला कुठल्या अडचण आली आहे का, आणि ही जबाबदारी मित्रांनो का ही जबाबदारी अशी त्या अंगावर का घेतात, कारण त्यांचं या गडावर येणाऱ्या प्रत्येक शिवभक्तावर नितांत प्रेम आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन चालणारा हा सगळा शिवभक्त आहे. परवाचीच गोष्ट आहे, शासकीय अधिकारी आपल्याकडे वेंगुर्ले सर म्हणून आहेत, त्यांच्या गोळ्या दुर्दैवाने खाली त्या रोपेच्या ठिकाणी राहिल्या आणि त्या गडावरून आल्यामुळं तर ते शुगरचे पेशंट असल्यामुळं जरा अस्वस्थ झाले आणि रोपवे बंद होता. तर संविधाराजीने आम्हाला लगेच सांगितलं की वेंगुर्लेकर साहेबांना काय होता कामा नये, त्यांची पहिल्यांदा गडाच्या खाली जाण्याची व्यवस्था करा. आणि हा मी तुम्हाला किस्सा सांगतोय, रात्री साधारणपणे 12-1चा किस्सा आहे.
म्हणजे कुठलाही शासकीय अधिकारी असू दे किंवा शिवभक्त असू दे, या शिवभक्तांना कोणताही त्रास होणार नाही याची जबाबदारी घेऊन त्या काम करतात. मित्रांनो, सांगण्यासारखं खूप आहे. संभाजीराजे सुद्धा ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करतात, तर हा सोहळा असाच आपण लोकोत्सव करण्यासाठी दरवर्षी गडावर येऊया. संभाजीराजांच्या ज्या काही वाटचाली आहेत किंवा जे आपल्याला मार्च करतायत त्या मार्चवर चालूया. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. जास्त वेळ घेत नसेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मी इतकंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. यानंतर मी विनंती करतोय युवराज छत्रपती संभाजी महाराजांना. खरं तर गेल्या अनेक वर्षांपूर्वी शिवराज्याभिषेकाचा सोहळा हा लोकोत्सव व्हावा यासाठी आपण प्रयत्न करत होतो. तो आज संभाजीराजांनी लोकोत्सव करून दाखवलेला आहे. माझा आवाज येतो का? राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्याचे संस्थापक, विश्ववंदनीय जगकर्ते छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, ज्याप्रमाणे आग्र्यावरून शिवाजी महाराज राजगडला आले, ती मोहीम सगळ्यांना लक्षात आहे. पण संभाजी महाराजांना ज्यावेळी मारलं गेलं त्यावेळी त्यांचे बंधू राजाराम महाराज हे रायगडवर होते आणि रायगडवरून ते जिंजी किल्ल्यात गेले. तामिळनाडू शिवाजी महाराजांचं राज्य तिथं होतं आणि तिथून त्यांनी जे राज्य केलं 9 वर्ष, ते शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज, ज्यांनी औरंगजेबला वाटलं की आता संभाजी महाराजांना मारलं गेलं, राजाराम महाराज वारले आणि आता मराठ्यांचं साम्राज्य आपल्या ताब्यात येणार, त्या ज्यांनी खऱ्या अर्थाने मराठ्यांचं साम्राज्य ज्यांनी जीवन ठेवलं, ज्यांनी वाचवलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या असून छत्रपती ताराबाई राणी साहेब. आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज, आणि ज्यांनी या हिंदवी स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं, ज्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी आपलं योगदान दिलं, या सगळ्या थोर पुरुषांचं मी अभिवादन करून आणि 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी तिथं आवर्जून इथं उपस्थित सर्व खासदारगण, सर्व आमदारगण, प्रतिष्ठित मंडळी, तिथं उपस्थित जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी आणि प्रामुख्याने ज्यांच्यामुळे हा लोकोत्सव झाला आहे सर्व शिवभक्त उपस्थित, सर्व बंधू. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आपण इथं जमलो. इथं कोण नेता नाही, इथं कोण मोठा नाही, मी सुद्धा नाही, इथं सर्वजण इथं आपण शिवभक्त म्हणून आलो. आणि हे शिवभक्त येत असताना सगळ्या शिवभक्तांना माहित आहे की ह्या दुर्गराज रायगड किल्ल्यावर एवढे लोक राहू शकत नाहीत. इतक्या अडचणी, इतक्या प्रतिकूल परिस्थिती केव्हाही पाहू शकतो. रात्री मी शाहिरी पाहिल्यानंतर खाली उतरताना उघड्यावर लोक सगळे झोपलेले, उघड्यावर सगळे शिवभक्त झोपले होते. मी एक दोघांना विचारायला प्रयत्न केला, लोक शिवभक्त असे झपाटे उठले. म्हणजे उघड्यावर झोपणं, जिथं तंबू मिळते तंबूत राहिले, उघड्यावर झोपलेले. हे प्रेम आपल्या जगात कुठंही पाहायला मिळणार नाही, कुठंही नाही.
कोणासाठी? ज्यांनी आपल्याला हिंदवी स्वराज्य स्थापन करून दिलं आपल्यासाठी. शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी शिवराज्याभिषेक करून घेतला नाही. तो त्यांचा अधिकार तर होताच, पण खऱ्या अर्थाने हे स्वराज्य हे आपल्यासाठी स्थापन करून दिलं. आणि म्हणून या शिवभक्तांचं मला मनापासून स्वागत करायचं. जी आस्था तुमच्या या शिवाजी महाराजांच्या बद्दल आहे. तुम्ही काही पाहिलं नाही, ऊन पाऊस काही पाहिला नाही, आणि म्हणून पहिल्यांदा जर कोणाचं कौतुक करायचं असेल तर या सर्व शिवभक्तांचं करायचं. मागच्या वर्षी 350 शिवराज्याभिषेक 3 ची सुरुवात होती. या वर्षी 350 शिवराज्याभिषेक 3 ची वर्ष पूर्तता आहे. आणि म्हणून आपण शिवराज्याभिषेक 16 हा 350 आज आपण साजरा करत आहोत. आपण सगळेजण भाग्यवान आहोत की या शिवाजी महाराजांना दुर्गाराज रायगड किल्ल्यावर आपण इथं अभिवादन करणार होता. 350 वर्षाच्या अगोदर 350 वर्षाच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज एक छत्रपती झाले, सार्वभौम राजा झाला. छत्रपती म्हणजे काय? सार्वभौम राजा. खऱ्या अर्थाने सार्वभौम राज्याची स्थापना झाली असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं होणार नाही. पहिला स्वातंत्र्य दिन जर कुठला साजरा करायचा असेल तर तो 6 जून 1674 तिथं कोण कुठल्या राजकारणात आहेत हे पाहण्यासाठी आपण आलो नाहीये. आपल्याला शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आपण आलो. मला आठवते 2007 ला 6 जूनला आम्ही शिवराज्याभिषेक 16 इथं सुरू केला. त्यावेळी नुसते 1000-2000 लोक होते. आज 4-5 लाख लोक येतात. कुठं येतात, कसे येतात, देशातून येतात. मगाशी अध्यक्षांनी बोलून दाखवलं की इथं आपल्याला राजदूत इथं आणायला पाहिजे. जेव्हा हेनरी ऑक्सिडनच्या माध्यमातून परदेशातले इथले राजदूत आणायला पाहिजे. मला आपल्याला मुद्दाम सांगायचं या प्रसंगी पूर्वी सुद्धा 5-6 राजदूत आम्ही युरोपमध्ये आणले होते. शिवाजी महाराजांची जयंती ज्यावेळी दिल्लीत मी सुरुवात केली त्यावेळी 28 राजदूत शिवाजी महाराजांना मुजरा करण्यासाठी आले. माझ्या जीवनात आपली ओळख काही खासदार म्हणून नसणारी आपली ओळख पण शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून म्हणत नसेल, पण आपली जर ओळख लोकांच्या करून द्यायची असेल तर शिवभक्तांच्या माध्यमातून शिवभक्तांच्या इच्छेनुसार हा शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा परवानगी नव्हती, पण मी म्हटलं काय होईल तर होईल, रायगड उतरणार नाही म्हटलं मी. 2009 हा शिवाजी महाराजांचा स्मारक इथं पुतळा इथं बसला माझ्यासाठी आणि या सगळ्या शिवभक्तांसाठी हा अविस्मरणीय प्रसंग आहे. मगाशी अध्यक्षांनी सांगितलं, मला आनंद आहे की आमची इच्छा होती का शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक 16 हा नुसता दुर्गराज रायगड कुठं मारतीत नसावा, हा राज्यात देशात पोहोचावा, हा जगात पोहोचावा. यावेळी लॉस एंजेलिस अमेरिकाचे जगातलं वेगळे टोक 24 तास तिथे लागतात जायला. आज तिथं अमेरिकन इंडियन्सनी मला निमंत्रित केलेले तुमचा प्रतिनिधी म्हणून. मी मोठा नाही, तुमचा प्रतिनिधी म्हणून साजरा करण्यासाठी. आणि मी सांगितलं एका अटीवर मी येणार. माझं भाषण हे महत्वाचं नाहीये, पण शिवराज्याभिषेक 16 हा जगात कसा पोहोचवला, या शिवभक्तांनी कसा पोहोचवला हे मला व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून मला 10 मिनिटं द्यावं तरच मी म्हटलं. आणि म्हणून हा 6 जूनचा राज्याभिषेक 16 हा निश्चित हा जगात म्हणजे भारताच्या पलीकडे पोहोचवण्यासाठी आपल्या सर्वांचा प्रयत्न. शिवाजी महाराजांनी कुठल्या प्रतिकूल परिस्थितीत आपलं स्वराज्य निर्माण केलं. त्यावेळी इतकं सोपं नव्हतं शिवभक्तांना. किती अडचण होती शिवाजी महाराजांना व आपलेच लोक. आपल्या लोकांना विश्वास नव्हता की इथं एक महापुरुष जन्माला येईल. शहाजीराजांची संकल्पना होती, जिजाऊंचा तर आशीर्वादच होता की शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करा, पण कोण धाडस करणार. त्यावेळी तर अनेक सरदार, अनेक जागीरदार, अनेक मोठे मोठे त्यांचे प्रस्थापित लोक एका मुघलांच्याच जायचे, एका आदिलशाहींच्याच जायचे, एका निजामशाहींच्याच,
स्वतःच्या स्वार्थापुढे इकडे उडी मार तिकडे उडी मार, इकडे उडी मार तिकडे उडी मार, सगळी जायचे. हे काय सामान्य माणसाला आवडत होतं? सामान्य शुभत्तांना आवडत होतं? सामान्य मावळा आवडत होतं? अजिबात नाही. पण क्रांती कोण घडवणार हा मोठा विषय होता. तुम्ही हसला, पण संभाजी छत्रपती हा राजकारण इथं केव्हा बोलवते आणि राजकारणासाठी आपण तरी अनेक पलीकडे आहे. ज्यावेळी राज सदारावर येतात, त्यावेळी दुर्गराज रायगड केल्यावर येतात. आपल्याला राजकारण तुम्हाला काय अर्थ काढलं तुमचा प्रश्न, पण मी स्वतः राजकारण केव्हा बोलत, मी इतिहास सांगायला इतिहास सांगतो. पण खरा ते सांगायच पाहिजे ना, काय सांगायचं नाही. आणि शिवाजी महाराजांना शेवटी ठरवलं की आपणच स्वराज्य निर्माण करायचं. आपण एका छताखाली सगळ्या जमात सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र आणायचं, 18 पगडचा 12 बळीदारांना एकत्र आणायचं. आणि स्वराज्य हे आपल्यासाठी नाही तर या सगळ्या येणाऱ्या पुढच्या हजारो लाखो वर्षांसाठी हे स्वराज्य निर्माण करायचं. शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वतःच्या जातीवर आपल्या धर्मावर अत्यंत प्रेम केले. श्रद्धाळू होते आपल्या जातीवर. हा शिवराज्याभिषेक सोहळा करून घेतला याचा अर्थच काय? ते निश्चित ते धर्मावर प्रेम करतात. पण शिवाजी महाराज हे धर्मांतर नव्हते. केव्हा दुसऱ्या स्वराज्य स्थापन करत असताना दुसऱ्या जातीवर दुसऱ्या धर्मावर अत्याचार करून, तसा औरंगजेब होता, जसा आदिलशाही होता, जसा निजामशाही होता, हे ठरवलं. शिवाजी महाराजांचा फरक हा आहे की आपल्या सगळ्या जातीतल्या लोकांना, आपल्या सगळ्या धर्मातल्या लोकांना ज्यांना भगवा झेंडा प्रिय आहे, त्या भगवा झेंड्याच्या खाली जर येत असतील तर ते सगळे आपले. हे शिवाजी महाराजांचा स्वराज्य. पण आपल्या धर्मावर कोणी अत्याचार केला तर तिथं शिवाजी महाराजांनी सोडलं सुद्धा नाही कोण. आणि आपल्यातला सुद्धा माणूस जर विरोध करत असेल तर शिवाजी महाराजांनी तेवढी शिक्षा दिली. आणि म्हणून शिवाजी महाराजांची ही न्याय व्यवस्था सगळी पाहिली. आणि त्यावेळीच्या मावळ्यांनी ठरवलं त्याच्या पुढे ज्या आम्ही दुःखात चाललोय, जे इकडे तिकडे उड्या मारण्यापेक्षा, किंवा आमचे त्यावेळेचे सरदार लोक, जे जागता लोक किंवा प्रस्थापित लोक उड्या मारतात, त्यापेक्षा खरा जर आपल्याला हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकत असेल तर ते शकत करते छत्रपती शिवाजी महाराज. पण मला आता सांगा, आपण एवढं शांतपणाने ऐकायला लागलंय. आपण दुर्गराज रायगडला कुठं आले? आपण कोण सायकलवरून आले, कोण पळत आले, कोण गाड्या घेऊन आले, कोण बस बंद आले. काल एक मी चालत येत असताना, रायगड किल्ला चालत येत असताना मी सगळ्या लोकांना सांगतो मी चालत येत. एकदा तर चालत येताना शिवाजी महाराजांचा दुर्गराज रायगड किल्ला समजण्यासाठी जीवनात एकदा तर रायगड पथप्रगती करते. आणि काल चालत येतं पथप्रगती करत असताना एक शिरूरचा, पुण्याचा शिरूरचा एक 82 वर्षाचा एक वयस्कर आजोबा तिथं होते. 2 झेंडे चालत होते. मी थांबलो तिथं. मी तिथं थांबलो आणि त्यांना विचारलं तुम्ही कुठून आला? तरी सांगा आम्ही शिरूरमध्ये आलो. वय काय? 82. तुम्हाला काय मदत आहे? नाही मदत आहे. मी म्हणतो मी संभाजी छत्रपती. बापरे, त्या व्यक्तीने मला मोठ्याने सन्मान दिला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराला सन्मान दिला. आणि मी नंतर म्हटलं एक फोटो काढू का? मी म्हटलं मी फोटो काढू का? तो असं मी बोलू शकत नाही. म्हटलं आम्ही दोघं फोटो काढला. एक मिनिट महाराज, 2 झेंडे काढले ते, एक भगवा झेंडा आणि एक तिरंगा झेंडा. काय प्रेम आहे! मी शिवाजी महाराजांची पहिल्या स्वातंत्र्य साजरा करण्यासाठी तो शिरूरचा ग्रस्त तो आपला सर्वांचा प्रतिनिधी काढला. पण एवढं मला हे का सांगितलं तुम्हाला उदाहरण की आपण शिवाजी महाराजांचा विचार काय घेऊन जायचा खाली गेल्यानंतर. दुर्गराज रायगड किल्ल्यात तुम्ही येता आणि मोकळं जायचं नुसतं शिवाजी महाराजांचा जय जयकार करणं आपला हक्क आहे. पण शिवाजी महाराजांची शिस्त, शिवाजी महाराजांचे संस्कार, शिवाजी महाराजांचं नियोजन आणि सगळ्यात महत्वाचं अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी न्यायाची भूमिका घेणं, हे शिवाजी महाराजांचं स्वराज्य, हे हिंदवी स्वराज्य. शिवाजी महाराजांचं ऍडमिनिस्ट्रेशन
नियोजन तुम्ही रायगड किल्ला दुर्गराज रायगड किल्ला पहा का 350 किल्ले आपल्यासाठी उभा केले का लढायला गेले नाही डायरेक्ट नुसतं तलवार घेऊन दिल्लीला का त्यांनी निकावात केला का आपल्या भागाचा अभ्यास केला त्यावेळी तर मोबाईल जीपीआरएस हे काही प्रकार नव्हते पण शिवाजी महाराज आग्र्यात कसे इकडे येऊ शकले जिंजी 1200 किलोमीटर आहे दक्षिण दिग्विजयला शिवाजी महाराज गेले आणि किल्ला एवढा मोठा किल्ला आहे रायगड सारखाच किल्ला आहे तो तिथं राजाराम महाराजांनी आपलं मराठ्यांचं साम्राज्य 9 वर्ष 9 ते 10 वर्ष त्यांनी तिथं आपल्या प्रस्थापित झालं हे कसं याचा विचार आपण करायचा आहे खाली उतरताना दुर्गराज किल्ल्यावर आपण निश्चितपणाने शिवाजी महाराज होण्यासारखा आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आम्हाला शिवाजी महाराजांसारखं व्हायचं मी स्वतः प्रयत्न करतो 1-2% सुद्धा मी शिवाजी महाराजांचं सारखं झालं मी स्वतः तर माझं जीवन साधतो तुम्ही करणार की नाही तसं आता प्रश्न आहे आवाज नाहीये राजकारण बोलायचं नाही माझा आपल्याला अनेक विनंती आहे आणि सरकारला विनंती आहे मी राजकीय बोलत नाही परत एकदा सांगू इच्छिते अनेक पक्षातले लोक येतात मला राजकारण बोलायचं नाही मला एक विनंती करायची आहे 350 वर्ष राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा हो त्या परदेशात तुम्ही गेला तरी इतिहास नसता तर इतिहास घडवतात आणि सांगतात हा आपला इतिहास आपला तर इतिहास इतका उज्ज्वल आहे हो तुम्ही काय थोडे पैसे तरतूद केल्यासाठी द्या ना रायगडला दिल्यामध्ये विषय संपला का अगदी समुद्रात ज्यावेळी होईल ते होईल पण तुमच्या हातात आहे ना पैसे द्यायला मी खरं सांगतो मला जीवनात काय व्हायचं बोलू का सांग माझ्या जीवनात 2-3-4 गोष्टी महत्वाच्या 2 गोष्टी कसा एक बाब ही होती की ज्या ठिकाणी आपण शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी इथं आलो त्यावेळी इथं शिवाजी महाराजांचा इथं स्मारक नव्हता पुतळा नव्हता आणि मी म्हटलं हे शिवाजी महाराजांचा पुतळा बसल्याशिवाय आपण इथं हटायचं नाही रायगड आता आपण ह्या घरात जन्म उपयोग क्या शिवाजी महाराजांचा स्मारक इथं बसवलं आपण आणि दुसरे माझी एक मनापासून इच्छा आज मला बोलायचे 350 शिवाजी आणि शिवराज सदर म्हणून मी राज सदर म्हणून घाबरू ना मी अशी बात बोलणार आहे ती होणार अरे व्हावं लागतंय करावं लागतंय आणि नाही केलं का शिवभक्त आडवा येणार हे निश्चित आहे आणि मी त्याला सांगतो सगळ्या सरकारच्या लोकांना जे सत्तेत असेल जे सत्तेत नसतील त्यांना सुद्धा मला सांगायचं आहे आणि ते म्हणजे माझं स्वप्न आहे आणि सगळ्या शिवभक्तांचं स्वप्न आहे की तुम्ही एक महामंडळ काढा नाही महामंडळ काढलं तरी चालेल मला त्या महामंडळामध्ये अजिबात घेऊ नका पण जे गडबड केल्यासाठी राबतात त्यांना घ्यावं वाटलं असतं पण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासाठी हात जोडून विनंती करतो एक 2000 कोटी रुपये देऊ शकतो तुम्ही अनेक ठिकाणी खर्च करता आणि सांगता आपल्या भाषणात सगळे सत्तेचे लोकांनी जे विरोध होतात आम्ही 1000 कोटी 50,000 कोटी आता अनेक लोक आपल्या संदर्भात मतदारसंघात 800 कोटी केले 1000 केले 2000 कोटी केले 500 कोटी केले शिवाजी महाराजांसाठी नुसते 2000 कोटी पण 2000 कोटी एका वर्षासाठी नको होता मला 5 वर्षाचा भरपूर आहे अरे बाबा सगळ्या माझी विनंती हात जोडून तुम्ही जर 2000 कोटी रुपये दिले नाही तर मी माझ्या मनात सांगतो तिने वेळ सांगावा 1 वर्ष 2 वर्ष आणि त्याविषयी जर दिले नाही परत एकदा समाजाने बोलतो समाज छोटं ठेवतो रायगड उतरणार नाही दुर्गनाथ रायगड उतरणार सगळ्या शिवभक्त सगळ्या शिवभक्त बसतो हे विचारपीठ नेहमी गाजलेलं आहे नुसतं मी माझ्या भाषणामुळे नाही ते इथं येणाऱ्या लोकांच्यामुळे ते येणाऱ्या शिवभक्तांच्यामुळे इथं पुढारी नसतो इथं कोण नसतो इथं तो आंदोलक असतो का आंदोलक असतो शेजवर बसणारा सुद्धा आणि खाली बसणारा सुद्धा तो कारण का तिथे येणारा हा कुठे काही साध्य करण्यासाठी येत नाही पण शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आणि आता जास्त काय बोलत नाही पण एवढं ते निश्चित मला बोलण्यासाठी हा शिवराज्याभिषेक सोहळा लोकोत्सव व्हावा राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा हे आमचा सगळ्या शिवभक्तांचा आणि
प्रशासनाचं सुद्धा मला मनापासून कौतुक आहे. आता एवढ्या लोकांना सन्मान हे नुसतं शिवराज्याभिषेक समिती करू शकत नाही आणि प्रशासनाने सुद्धा इतकं चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या हात परत मारायचा वापरतो. ते सुद्धा प्रशासन पण काम करत नाही, प्रशासनातले अधिकारी पण काम करत नाही, ते शिवभक्तून काम करायला लागले. मी बघायला लागलोय आताच निवडणूक संपली, कालच परवा दिवशी निवडणूक संपली आणि सगळी पोलीस यंत्रणा सगळी प्रशासनाची यंत्रणा डायरेक्ट दुर्गराज कायद्यावर ही अपमानिका नाही. एक महिनाभर सगळे काम करा आणि म्हणून जरा अडचणी होत असेल इकडे तिकडं, शौचालयाची अडचणी, पाण्याची परिस्थिती अडचणी, आपलं दुर्गराज रायगड केल्याचं संवर्धन जतन चालू आहे, त्याच्या अडचणी अजून निर्माण व्हायला लागले तरी शिवभक्त सहन केला. म्हणून परत एकदा सगळ्या शिवभक्तांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो, मनापासून तुमचं कौतुक करतो. असंच प्रेम याच्या पुढे दुर्गराज रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांच्यावर आणि शिवाजी महाराजांचा विचार घेऊन आपण सगळे दुर्गराज रायगड म्हणून उतरायचंय. पण उतरताना आणि एकच सांगायचंय की इथं 5 लाख लोक आलेले, हे 5 लाख लोक उतरताना आपली सगळ्यांची जबाबदारी आहे शिस्तबद्ध पद्धतीने खाली उतरणं गरजेचं आहे. तुमचा जीव म्हणजे आमचा जीव, तुमचा जीव म्हणजे आमचा जीव आहे. देवाचा जीव बघतो इथं खाली उतरेपर्यंत आम्ही सर्वजण इथं राहणार. मी तिथंच जिथं महाकारावले तिथं मी बसणार आहे, खुर्ची टाकून नाही, मांडी घालून तुमच्यात राहील. आणि म्हणून सगळ्या शिवभक्तांना मी परत एकदा आभार व्यक्त करतो. राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून 350 शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
दत्त